शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी गणेश पवार, चितळी तालुका खटाव जिल्हा सातारा. होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जी आपली आडसाली लागण होती 7 जुलै 2019ची रोप लागण, या रोप लागणीची माहिती मी तुम्हाला वेळोवेळी दिलेली आणि आता याची तोड पूर्ण झालेली आहे. तर ह्याचं जे काय आपल्याला उत्पादन किती मिळालं किंवा अडचणी काय आल्या पूर्ण ह्याच्यामध्ये ते सांगण्याच्या करता मी परत एकदा तुमच्यासमोर येत आहे. तर हा जो 7 जुलै 2019ची आपली रोप लागण होती, त्याच्यामध्ये आपण एकरी 100 टन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण तयारी करत गेलेलो. तर ती गोष्ट करत असताना आपल्याला साधारण एकरी 80 टन एवढं उत्पादन मिळालेलं आहे. म्हणजे गुंठ्याला प्रति गुंठा 2 टन एवढं उत्पादन आपल्याला मिळालेलं आहे. हा जो प्लॉट आहे तो साधारण 35 गुंठ्याचा प्लॉट होता. त्याच्यामध्ये 5 गुंठे जो आहे तो बियाणाला तुटलेला आणि 30 गुंठे क्षेत्र आहे ते आपलं कारखान्याला आपण दिलेलं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला अडचण काय आली की आपण 100 टनापर्यंत का नाही पोचू शकलो. 100 टनापर्यंत जायसाठी आपण खूप ज्या काही गोष्टी गरजेच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या होत्या. परंतु अगदी उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी आपलं लॉकडाऊन झालं त्यावेळेला थोडा इलेक्ट्रिकल सप्लायचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे 2 महिने साधारण हा प्लॉट वाळला. अगदी वाडं देखील पांढरे पडले होते अशी परिस्थिती झाली. त्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये एवढ्या उत्पादनाला थोडक्यात आपल्याला तिथं मार बसला. तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण खूप सारा खर्च करतो निश्चित मन लावून मेहनत करत असतो. परंतु अशी काही परिस्थिती सिच्युएशन निर्माण होते की त्यावेळी तुम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही त्यावेळी इंजिननं देखील पाणी पाजण्यासाठी प्रयत्न केला, परंतु आमची विहीर लांब असल्यामुळं किंवा ते पाणी तेवढं मारणारं इंजिन आपल्याकडे नसल्यामुळं, लॉकडाऊन असल्यामुळं आपण ते नवीन इंजिन देखील खरेदी नाही करू शकलो. ह्या गोष्टीमुळं आपल्याला निश्चित मार बसला उत्पादनामध्ये. परंतु एकरी 80 टनाचं जे उत्पादन आहे ते देखील कमी नाही आहे. तर ह्याच्यामध्ये कसं होतं की आपला साधारण 17 कांडीपासून अगदी 42-43 कांडीपर्यंत ऊस तयार झाला होता. परंतु ज्या वेळेला आपला मार्च एप्रिलमध्ये ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला काय झालं की ज्यावेळी कांडी आपला जो ऊस सुकायला चालू होतो किंवा पाणी त्याला कमी पडतं त्यावेळेला त्याची जी कांडी आहे ती बारीक पडते. ऊसावरती ट्रेस येतो. ट्रेस आला की पांगशा फुटायला चालू होतात. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ट्रेस तो कुठल्याही कारणाने येऊ, अगदी पाण्याने येऊ किंवा तुम्ही अगदी चुकीची कुठली फवारणी केली किंवा अजून काही जमिनीमध्ये फेवरेबल कंडिशन नसेल तर अशा पद्धतीत पिकामध्ये ट्रेस येतो. ट्रेस आला की मग ऊसामध्ये स्पेसिफिक बोलायचं तर कांडी बारीक पडणे, दशी फुटणे किंवा अजून थोडक्यात उत्पादनाला मारक गोष्टी व्हायला चालू होतं. त्यासाठी आपली एक गोष्ट तुम्ही निश्चित लक्षात घ्या की 100 टन काढण्यासाठी जे काही खत व्यवस्थापन किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण परफेक्ट केलेल्या, परंतु अशी सिच्युएशन आल्यामुळं आपण तिथं पोचू नाही शकलो. म्हणून आपण परत अशा गोष्टीला सामोरं जायला लागू नये म्हणून आपण त्याची देखील परत सोय केली की बाबा भविष्यात अशी परिस्थिती आली तर आपली स्टँड बाय सोय असावी. समजा मोटर खराब झाली, सप्लाय, तर आपल्याकडे इंजिन असावं. इंजिन असलं तर आपलं क्षेत्र विहीर लांब असेल तर जवळ काहीतरी सोय असावी. अशा पद्धतीने आपण सोय यावर्षी केली देखील. परंतु जे काय आपण प्रयत्न केले होते त्या गोष्टीसाठी आपण तिथपर्यंत पोचू नाही शकलो. तर ठीक आहे, आपण खोडव्यामध्ये परत त्या जोमानं कामाला लागलेलो आहे आणि निश्चित आपण खोडव्यामध्ये आपलं राहिलेलं जे काय स्वप्न आहे ते आपण निश्चित पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू किंवा आपला यावर्षी दुसरा एक प्लॉट आहे तो देखील आपण 100 टनाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे. तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे की या माध्यमातून किंवा माझ्या आलेल्या अनुभवातनं की आपण ज्या वेळेला असं एखादं उद्दिष्ट ठेवून काम करतो आणि आपल्याला अपेक्षित ध्येयापर्यंत जाता येत नाही त्यावेळी निश्चित आपण डिमोरलाइज व्हायची गरज नाही आहे. फक्त जे आपलं काही चुकलं किंवा पॉसिबिलिटी कुठल्या आहेत की आपल्याला पुढे जाऊन अडचण येऊ शकते त्याच्यासाठी आपण व्यवस्थापन करत असताना अगोदरपासून तयारी आपली पाहिजे. माझी देखील तयारी खूप होती. म्हणजे अगदी पाणी कमी पडेल उसाला म्हणून मी एकाच बाजूच्या ऐवजी 2 बाजूला ड्रिप केलेलं. परंतु सिच्युएशन अशी झाली की अगदी समजा एखादा आपला DP जरी जाळला तर काय 8-15 दिवसात येतो, अशी वाळायची सिच्युएशन येत नाही. परंतु परत त्यात लॉकडाऊन,
परत एक आणला, परत दुसरा, म्हणजे असं 1-2 महिने गेले ह्याच्यात. म्हणजे काय अगदी तुमचं ते पीक जळायचंच होतं म्हणून ते गोष्टी झाल्या. परंतु तुम्हाला मला काय सांगायचं आहे की कुठली पण गोष्ट करताना आपण थोडंसं प्री प्लॅनिंग राहिलं पाहिजे, की ज्या शक्यता दिसतात आपल्याला त्याच्यावरती आपण मार्ग तर काढत असतो, पण ज्या हिडन असतात शक्यता की बाबा ते अचानकच समोर येतं, त्यावेळेला सुद्धा आपली स्टँड बाय काहीतरी तयारी असली पाहिजे. अगदी पाण्याच्या बाबतीत असेल, व्यवस्थापनाच्या बाबतीत असेल किंवा मजुरांच्या बाबतीत असेल, अशा पद्धतीनं आपण नियोजन केलं पाहिजे. तर हा प्लॉट थोडक्यात आपल्याला 80 टनानं पडला. हे सांगण्याकरताच मी तुमच्यासमोर आलो होतो, कारण ह्या ज्या लागण आहे 7 जुलैची, ह्याचा आपण चॅनलवर बऱ्याच वेळा फॉलोअप दिलेला होता किंवा कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत हे गोष्टी सांगितलेल्या होत्या. धन्यवाद.